लेखक रामचंद्र एकारे यांच्या अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील प्रयत्नांच्या लाटेवर उभी करावी जिद्द हा लेख मी किशोर भागवत बुलढाणा या ठिकाणी सादर करीत आहे। प्रयत्नाच्या लाटेवर उभी करावी जिद्द। हतबलतेच्या भीतीने का हरावे युद्ध, हतबलतेच्या भीतीने का हरावे युद्ध, प्रयत्नाच्या लाटेवर उभी करावी जिद्द, प्रयत्नाच्या लाटेवर उभी करावी जिद्द। दिनचर्येतील औपचारिक प्रवास सुरू असतो। अनेक विचारांचे द्वंद्व मनात सुरू असते। आखलेली कामे, झालेली कामे आणि राहिलेली कामे या तीन रकान्यात लेखाजोगा धुंडाळण्याचे काम मन सतत करीत असते। यालाच आपण हल्लीच्या भाषेत धावपळ असे म्हणतो। शारीरिक धावपळीपेक्षा मानसिक धावपळ प्रचंड त्रासदायक तणाव निर्मितीचे उगमस्थान जणू, आणि अशा तणाव निर्मितीचे पडसाद पुढील अनेक नियोजनावर पडत असतात। या साऱ्या ताणतणावाच्या रखरखत्या प्रवासात अजून काही न झालेल्या कामांची यादी वाढू लागते आणि मग हा तणावग्रस्त प्रवास अजून रखरखता होऊ लागतो। मग आपोआपच मनाचा चिडचिडेपणा ओठातून व्यक्त होऊ लागतो। हळूहळू हा त्रागा आपल्या भोवतालच्या परिस्थितीवर मात करू पाहतो, किंबहुना बऱ्याच वेळी करतोही। मग मात्र आमचा हतबलता नावाचा जपमंत्र सुरू होतो। न झालेल्या प्रत्येक कामाच्या पुढे हतबलता नावाचा शेरा आमच्या हातून नकळत लिहिला जाऊ लागतो। पण नेमकं याच वेळी आम्ही सावध राहायला हवं, कारण हा हतबलता नावाचा मंत्र, हतबलता नावाचा शेरा बऱ्याच वेळा आमच्या इतका अंगवळणी पडतो की एखादं काम करीत असताना किंचितही नकारात्मकता त्या वाटेवर दिसली की लगेच आमच्या ओठावर हतबलता नावाचा मंत्र उमटला जातो। खरं तर युद्ध जिंकायचं म्हणून वर्षानुवर्षे शरीर कमवायचं, मन, मनगट, मेंदू सक्षम बनवायचं। युद्धाचा आरंभ शंख फुंकल्यावर दोन्ही बाजूचे सैन्य समोरासमोर यावेत। याच युद्धात आम्हाला आमची शक्ती आजमावण्याची संधी मिळणार असते। याच युद्धानंतर आम्हाला विजयश्री मिळणार असते। याच युद्धानंतर मनातील स्वप्नांना आकार प्राप्त होणार असतो। म्हणूनच या युद्धाची आतुरतेने वाट पाहत असतो। या दुश्मनांशी दोन हात करण्यास आसुसलेला योद्धा विजेच्या गतीने विरोधकावर चालून जाणार, आणि दुश्मन अवघ्या दोन हातावर आल्यावर हा योद्धा आपल्या साऱ्या क्षमता विसरून हातात पांढरं निशाण घेऊन रणभूमीत शस्त्र खरे ठेवणार। अर्थातच तो योद्धाही हतबलता याच मंत्राच्या अधिपत्याखाली येतो। परिणामी स्वतःच्या क्षमता आजमावण्यापासून विजयश्री मिळवण्यापर्यंत सारी स्वप्न नष्ट होतात। सामान्य माणसाचंही अगदी असंच होतं। ज्ञानानं, विचारानं सक्षम वाटणारी माणसं ही लहानशा नकारात्मकतेला बळी पडतात आणि कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावण्यापेक्षा लहान सहान गुंत्यात अडकून पडतात। ही हतबलता माणसाला प्रयत्नवादापासून दूर करू लागते, आणि हीच अधोगतीची खूण समजावी। कारण यशाच्या मार्गाचा आरंभबिंदू म्हणजेच प्रयत्नवाद होय। ज्या माणसांच्या अंगी प्रयत्नवादाची ठिणगी असते तीच माणसं यशाच्या कर्तृत्वाची मशाल निर्माण करू शकतात, आणि अशीच माणसं कर्तृत्वाच्या उजेडातून समाजाला प्रकाशमान करू शकतात। धन्यवाद।